बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली. आता समोरील अंदाज कसा राहील पावसाचा महाराष्ट्रात? आता जे महाराष्ट्रावरती जे संकट होतं ते आज निघून गेलेलं आहे. हम्म. किरकोळ सरी किंवा मध्यम किंवा जोरदार फटकरे हे लातूर, सोलापूर, सांगलीच्या, कोल्हापूरच्या भागात आज ते बरसणारच आहेत. हम्म. कारण की गरमीची लेवल पाहता आणि वातावरणाची तीव्रता पाहता कोल्हापूर वगैरे भागामध्ये मुसळधार पाऊस आज होईल. हम्म. पण तुमच्याकडील जे टेन्शन होतं त्या मराठवाड्यातील खानदेशामधील काही भागांमध्ये काल आणि परवा सुद्धा पावसाची तीव्रता वाढली होती. हम्म. हम्म. ती आता काही अंशी कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही घाबरायचं काही कारण हम्म. आजच्या डेटला नाहीये. हम्म. तर विशेषतः उद्यापासून म्हणजे 8 तारखेपासून थंडीतही दुपटीनं वाढ होणार आहे. हम्म. मागील थंडीपेक्षा ही थंडी चांगलीच तीव्रतेवरती जाईल. हम्म. त्यामुळे जे मागील धुळीमुळे किंवा गरमीमुळे ज्या प्रकारचे कीटक शेतावरती आपल्याला पाहायला मिळाले आहे त्याचा देखील नायनाट होईल. अशा प्रचंड प्रमाणाची गरमी देखील या काळात आपल्याला अनुभवायला मिळेल. हम्म. हम्म. 17 आणि 18 डिसेंबरच्या कालावधीमध्ये कोकण किनारपट्टीच्या भागांना देखील पुन्हा एकदा वातावरण बिघाडीचे संकेत आहेत. हम्म. आणि महाराष्ट्रावरती सुद्धा 17-18च्या काळामध्ये हम्म. कोकण किनारपट्टी बरोबरच दक्षिण महाराष्ट्रातही ढगाळ वातावरणाची परिस्थिती निर्माण होणार आहे. हम्म. पण त्याबाबत आपण उद्याच्या लाईव्ह मध्ये त्याचा उल्लेख करूयात. हम्म. कारण की सिस्टम ही पॉंडिचेरी आणि दक्षिण भारतामध्ये क्रिएटिव्हिटी 15 आणि 16 डिसेंबरला दाखवणार आहे. हम्म. आपल्याकडे वाऱ्याची सिस्टम अजूनही अद्यापही सक्रिय नाहीये. हम्म. पण कर्नाटक पर्यंत सक्रिय आहे. त्यामुळे महाराष्ट्रावरती याच्याकडे विशेष फोकस करून हम्म. हा नक्कीच आपल्याकडे प्रभाव टाकेल का याच्याकडे आपण अभ्यास करूनच उद्याच्या रेकॉर्डिंग मध्ये हे विषय घेऊया. हम्म. पण आता जे महाराष्ट्रामध्ये मागील 5 ते 6 दिवसापासून सातत्याने आभाळ, कुठे धुळी, कुठे शितुडे, कुठे चांगला पाऊस अशा प्रकारे जे घडलं आहे हम्म. हे मात्र आता आठवड्याभर तरी नाहीये. अच्छा. हम्म. आता हे ढगाळ वातावरणासारखं आहे. आता हे कधीपर्यंत राहणार आहे? हे किरकोळ आणि साधारण ढगाळ वातावरण हे अद्यापही 2 दिवस राहील, नंतर हम्म. निघून जाईल. हम्म. आणि 100% क्लिअर वातावरण हे थंडीच्या दिवसात नसतं. विखुरल्या स्वरूपाचं खारे आभाळ टाईप हे वातावरण हे ढगाळलेलं राहणारच आहे. हम्म. 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 म्हणजे आता सध्या तरी पावसाचे काही संकेत नाही. नाही नाही, आज फक्त लातूर जिल्ह्यामध्ये संध्याकाळी आणि इकडे सोलापूरच्या तुरळक भागामध्ये दक्षिण सोलापूर परिसर हम्म. आणि हम्म. आजच्या डेटला थोडा जास्तही पाऊस कोल्हापूरच्या साईडला देखील होणार आहे. हम्म. 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 बाकी जिल्हे वगळता कुठंच पावसाची शक्यता दिसत नाही. नाही, ही 4-5 जिल्हे वगळता कुठेच पावसाची शक्यता नाही. खानदेशही मोकळा झालाय, नाशिक क्षेत्रही मोकळं झालंय. हम्म. हम्म. विदर्भातही थोडीफार ढगं आहेत काही ठिकाणी. त्याचं नाव जर आपण सांगितले तर हम्म. उमरखेड परिसरामध्ये आज पाऊस होऊ शकतो. मौंढा परिसरात आज पाऊस होऊ शकतो. हम्म. असे काही नागपूरचे दक्षिणेकडील भाग आहेत. ते हम्म. भाग आणि जे दक्षिणेकडील आपण सांगितलेले जिल्हे जे लातूर वगैरे भाग आहेत हो. ते वगळता आजचा दिवस यांना संकट आहे. हम्म. उद्यापासून यांचंही वातावरण क्लिअर होऊन जाईल.